नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी, वार मंगळवार. तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी म्हैस बाजार दाखवतोय. तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला काही कमी किमतीच्या पण म्हशी आलेल्या असतात. 60,000, 70,000, 80,000, काही 2-3 लिटर दूधवाली राहिली ती तुम्हाला 50-55 मध्ये सुद्धा मिळते मित्रांनो या बाजारामध्ये, शेतकरी बाजारामध्ये. तर इथे पण काही व्यापारी आलेले असतात आणि शेतकऱ्याच्या पण म्हशी असतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो बाजार आहे मित्रांनो, दर मंगळवारी बाजार भरतो. बाजार 8:30-9 वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जाते. 12 वाजेपर्यंत हा बाजार आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो इथं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही. आता इथं कसं असतं मित्रांनो, इथं काही व्यापारीसुद्धा आलेले असतात आणि काही शेतकरी पण असतात मित्रांनो. मोजके आलेलेच असतात शेतकरी, सहसा जास्त करून आता व्यापारीच असतात बाजारामध्ये. जर शेतकरीची म्हैस राहिली मित्रांनो ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि काही व्यापाऱ्यांचे आहेत त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आता इकडं बघा मित्रांनो, येतिकीचे व्यापारी त्यांच्या या म्हशी नेहमी त्यांच्याकडं गाडी येत असते मित्रांनो. गुजरातून म्हशी मागवतात मित्रांनो. हे बघा आता म्हशी वगैरे तुम्ही. आज त्यांच्याकडं 4-5 म्हशी आणलेली. किती 5 आहे का आज? नाही, अजून येऊ राहिल्या का? बरोबर. काय या गाबणी का? या गाबणी सर्व गाबणी. या सगळ्या गाबणी आहे का? आणि किती वेताच्या येतील या? या दुसऱ्या वेताला जातात. सर्व दुसरे वेताने आणि गाभण आहेत. गाबण आहे. बरोबर. सांगायचं म्हटलं तर काय भाव वगैरे यांचा? हिचे 1 लाख रुपये, हिचे 1 लाख रुपये. एक सांगायचं लागेल. हिचे 21, 31. 21-31 हिची एक आहे. 21 जनरलचे. जणी तिला किती दूध आहे जणी? 5 लिटर कच्चं दूध चालू आहे. कच्चं दूध आहे. तर आपला नाव नंबर सांगा बरं. भगवान बंधू बेलदार. हां 97 64 92 0032. तिकी राहणार. तिकी. बरोबर. तर मित्रांनो तिकीचे राहणार आहे. आता ही म्हैस बघा, ही जनलेली आहे. तर आता यांच्याकडच्या ज्या म्हशी मित्रांनो या डायरेक्ट गुजरातकडच्या म्हशी आहेत. हे बघा या आहेत आता गाभण. हिचे सांगायला 1,20,000 रुपये किंमत आहे. हे बघा या म्हशी बघा गाभण आहेत. या ही पण गाभण आहे. हिची 1 लाख रुपये सांगायची किंमत आहे. दुसऱ्या वेताचे आहेत मित्रांनो. बघा तुम्ही जवान पाड्याची. जर तुम्हाला खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करू शकता. दोघी 6-7 दाती का? तर बघा मित्रांनो फक्त 6-7 दाती आहेत. जवानीचा माल आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो अशा जर म्हशी तुम्ही खरेदी केल्या तर तुम्हाला म्हणजे कसं आहे डायरेक्ट परत कुठं म्हशी बदलायची गरज राहणार. गरज नाही. 10 वर्ष तुम्ही बदलावून 5 वर्ष 4 वर्ष 2 का. हां बरोबर. कुठली खरेदी राहते आपली? ही काठेवाड भावनगर. काठियावाड भावनगरकडची आपली खरेदी राहते का? कोणत्या वारी येते आपली गाडी? रविवारी गाडी येते. रविवारी गाडी येते का? शनिवारी रविवारी 2 दिवसात गाडी उतरते. बरोबर. तर बघा मित्रांनो नेहमी त्यांच्याकडं शनिवारी रविवारी गाडी येते. गुजरातून काठियावाड भावनगरकडून त्यांच्या म्हशी येत असतात नेहमी. कवा बी या तुम्ही दुपार रविवारी शनिवारी या गाडी आपल्या म्हशी राहतात घरी. बरोबर. तर मित्रांनो जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असतील तर शनिवारी रविवारी जरी तुम्ही तिकीला गेले तरी तुम्हाला तिथं म्हशी मिळणार आहेत. नेहमी त्यांची गाडी येत असते. आता बाजारामध्ये आणत असतात मित्रांनो. बाकीच्या घरी विकल्या जातात त्यांच्या. ज्या राहिल्या ते त्यांनी इथं बाजारात आणलेल्या असतात त्यांनी. बघा आता इकडं बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो. आता बाजार भरतोय, अजून पूर्ण बाजार भरलेला आणि हा जो बाजार आहे 9:30-10 वाजेला चांगला बाजार फुल बाजार भरतो. पण आज आपण थोडं बाहेर जातोय मित्रांनो, त्यामुळे आपण लवकर व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. आता इकडे जे आहेत मित्रांनो या लागण मशीनच्या धावणी समोर. हे बघा आता या ज्या म्हशी मित्रांनो या लागण मशीनची धावणी आहे बघा. हे म्हशी बघा, मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची. एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहेत. आता या कसं राहतात मित्रांनो 3 महिने 4 महिने 5 महिने 7 महिने अशा लागण म्हशी आहेत. डायरेक्टच्या म्हशी असतात गुजरातच्या. त्यांची काही खरेदी इथली जवळपासची नसते मित्रांनो. डायरेक्टची खरेदीची म्हशी असतात या. हे बघा म्हशी वगैरे लागण म्हशी पण आपण तुम्हाला दाखवून देतो. तर मित्रांनो आज काय लागण मशीनचा स्पेशल व्हिडिओ येणार नाही. आता ही म्हैस बघा मित्रांनो काय जबरदस्त आहे म्हैस.
चेक पण केली गेलेली आहे मित्रांनो, 2.5-3 महिन्याची. 2.5-3 महिन्याची चेक केली गेलेली म्हैस बघा तुम्ही. आता अशा म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला इथं यावं लागेल मित्रांनो धुळीचा बाजाराला. आता ही 4.5 महिन्याची मित्रांनो, हे बघा 4-4.5 महिन्याची. तर आपण मित्रांनो आज थोडं बाहेर जात असल्या कारणाने हा स्पेशल व्हिडिओ आज काही लागण म्हशीचा येणार नाही. शेतकरी म्हैस बाजार आणि लागण म्हशीचा मिक्स व्हिडिओ असणार आहे. हे बघा 5 महिन्याची. इथं लाईव्ह व्यवहार चालू आहे मित्रांनो बघा. या म्हशीचा व्यवहार चालू होता मित्रांनो, 5 महिन्याची होती. तर मित्रांनो आता यांची जी किंमत असणार इथं, कोणाची 70,000 असते, कोणाची 65,000 असते, कोणाची 80,000 असते, ते काही म्हशींची 90,000 असते. अशा या किमतीच्या इथं म्हशी वगैरे असतात मित्रांनो. बघा तुम्ही बोरा शेटच्या दावणीला नेहमी म्हशी अवेलेबल असतात. दोघी दावणी त्यांची आहे मित्रांनो. नेहमी त्यांच्याकडं 20-25 म्हशी अवेलेबल असतात. हे बघा तर मित्रांनो समोर आता त्या म्हशीचा व्यवहार झालेला आहे 75 मध्ये. ती म्हैस दाखवतो तुम्हाला. 75,000 मध्ये म्हशीचा व्यवहार झालेला आहे. लागण आहे मित्रांनो, 75,000 मध्ये व्यवहार झालेला आहे म्हशीचा. 3 महिन्याची. तर मित्रांनो अजून पूर्ण बाजार भरलेला आणि 10 वाजेला चांगला हा बाजार भरतो मित्रांनो. आता शेतकरीचा जो बाजार आहे मित्रांनो, या बाजारामध्ये दुधाच्या म्हशी कमी, सध्या लागण म्हशी जास्त येतात मित्रांनो इथं बाजारामध्ये. शेतकऱ्याच्या ज्या म्हशी असतात या मोजक्या म्हशी आलेल्या असतात बाजारामध्ये, जास्त म्हशी येत नाही. आज आपल्याला बाहेर जायचं होतं मित्रांनो, त्या कारणाने आपण हा व्हिडिओ आहे शॉर्ट बनवलेला आहे. येणार नव्हतं मित्रांनो, पण कसं आहे तुमची कमी असते, वारंवार कॉल पण येतात मला, त्यासाठी तुमच्यासाठी आपण खास करून आलेलो आहे तुम्हाला बाजार दाखवण्यासाठी. तर अजून शेतकऱ्याच्या म्हशी वगैरे काही आलेल्या नाही बाजारामध्ये. आता काही लागण म्हशी इकडे पण असतात मित्रांनो, जे आपले 42 गावचे गवडी. तर म्हशी बघा मित्रांनो तुम्ही. आता सोनूभाऊकडे 2 म्हशी आज. ही 3.5 महिन्याची का सोनूभाऊ? एक 4 महिन्याची का? तर बघा मित्रांनो एक 3.5 महिन्याची, एक 4 महिन्याची. बघा मित्रांनो जोडा बघा तुम्ही. आता दूध पण आहे का सोनू मशीन ना? तर बघा मित्रांनो मशीनना दूध सुद्धा आहे. बघा इकडे हिला पण दूध आहे. दोघी मशीनना दूध आहेत. हे बघा काय भाव आहे सोनू भाऊ यांचा? हे बघा मित्रांनो सुकाची. बघा मित्रांनो इंजेक्शन मारायचं काम नाही, एकदम सुकाची आहे. बघा हिला 6 किलो दूध आहे आणि हिला दोघी म्हशींना मित्रांनो 6-6 किलो दूध आहे. म्हशी बघा तुम्ही. आता जातीवंत आहे मित्रांनो. हे बघा म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. डायरेक्टची म्हैस आहे का सोनू भाऊ? काय किंमत वगैरे सोनू भाईची? ते सांगायचे 75,000 रुपये. सांगायला 75. मागणी झाली त्याची 58,000ची. 58 ला मागणी झालेली. फायनल 61,000 रुपये सांगितले. फायनल आपण 61 सांगून दिलेली. तर बघा मित्रांनो फायनलीची 61,000 रुपये होणार आहेत. म्हैस बघा तुम्ही मोठी आहे, लांब लचक म्हैस आहे मित्रांनो. पुढं हे बघा हिला पण 7 हिला पण 7 किलो किलो दूध आहे. दूध आहे. हिला मागणी झाली 52,000ची. हिला 52 ला मागितलेली. 55,000 सांगितले. आपण फायनल 55 सांगितलेली. तर बघा मित्रांनो 65 आहे तिचे 75. अरे इकडं हिचे सांगायचे 65 आहे, हिचे सांगायचे 75,000 रुपये. दोघी म्हशी बघा मित्रांनो. ही 4 महिन्याची भाऊ, ही 3.5
बघा म्हशी. सोनू आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला सोनू नंबर बोला 95 61 19 64 95. चालेल चालेल सोनू गवळी 40. सोनू गवडी 40. त्यांच्या म्हशी इकडे असतात आणि इकडे पण बघू शकता अजून म्हशी इकडे पण आलेल्या नाही आहे म्हणजे अजून हा बाजार भरतोच आहे. हे बघा बरं झालं ना 10 10:30 वाजले घरी येऊन लागतील.